नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनी त्या ताईंनी लिहिलेलं ते पत्र वाचू लागते. आपल्या भावना व्यक्त करत त्या ताई त्यातून म्हणतात की आपण आपल्या मुलांना सर्व शिकवत असतो, सगळ्या गोष्टी शिकवतो, पण त्या थोडंच आपल्या सगळ्याच गोष्टी ऐकत असतात. माझ्या आईबाबांना खळ्या होत्या पण मला कुठे आहेत, मला तर खळ्या नाहीच आहेत. आणि आपण म्हणतो की आपलं सगळंच अनुवंशिक मुलांना जातं, असं काहीच नाहीये. सगळ्याच गोष्टी अनुवंशिकतेनेच मिळतात असं काहीच नाही. कारण जुळणार असतील ना तर त्या गोष्टी कशाही जुळून येतात. अगदी जुळणाऱ्या गोष्टी ह्या आपोआपच जुळतात. म्हणजे बघा ना, जेव्हा मी अनुश्रीला दत्तक घेतलं, अनुश्रीला आणलं, त्यावेळी तिला अगदी बारीक बारीक केस होते. परंतु आता तिचे ते दाट केस, तिचे ते डोळे पाहिल्यानंतर असं वाटतं की अगदी ती माझ्यावरच गेलीये. म्हणजे कोणी जर तिला पाहिलं तर असंच म्हणतं, अगदी आईवर गेलीये. तिचं हसणं सुद्धा अगदी माझ्यासारखंच आहे. परवा ती मला शिकवत होती की वेणी कशी घालायची. त्यावेळी मी इशाऱ्यानेच म्हटले, आता हो तू मला शिकव, वेणी कशी घालायची. 9 महिने मी तुला पोटात वाढवलं आणि आता तू मला शिकवणार की वेणी कशी घालायची. नक्की 9 महिने मी तुला पोटात वाढवलंय की तू मला, असं मी नकळतच बोलून गेली. कारण दत्तक वगैरे हे सगळं काही फक्त आपल्या मनाचे खेळ असतात. पण जर मनापासून त्या व्यक्तीला आपलंसं केलं तर मग ती व्यक्ती आपल्या पोटची आहे, आपल्या रक्ताची आहे, ही भावना आपोआपच आपल्या मनात निर्माण होते. दत्तक घ्या मुलांना. कसलेही किंतु परंतु मनात न ठेवता दत्तक घ्या. दुसऱ्या झाडावरची फांदी अगदी या झाडाला लावणं म्हणजे अगदी कलम करण्यासारखंच आहे. मूल दत्तक घेणं म्हणजे हीच तर प्रक्रिया आहे. माझ्याकडे जी कळी, ज्या कळीचं मी कलम केलं, तिला स्वतःचा रंग तर आहेच, पण माझ्याही संस्कारांची, स्वभावाची छटा आलीये तिच्यात. आता या ताईंचं लिहिलेलं ते पत्र आणि त्या पत्रातील शब्द ऐकल्यानंतर सर्वांचेच डोळे पाणावतात. सर्वजण टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक करू लागतात. आता मूल दत्तक घेणं याविषयी सर्वांच्या मनात असणारी शंका एका पत्रानेच दूर झालेली असते. नंदिनी त्यांना मिठी मारते आणि त्यांचं कौतुक करू लागते. आता सर्व कार्यक्रम संपलेला असतो आणि आता सर्वजण घरी निघून जातात. आता नंदिनी सर्व आवरावर करत असते आणि त्याचवेळी रेखाताई त्या ठिकाणी येतात आणि नंदिनीला म्हणतात, नंदिनी, कार्यक्रम अगदी सुंदर झाला. तर आता नंदिनी त्यांना म्हणते, असेच कार्यक्रम आपण वरचेवर घेत जाऊयात, जेणेकरून बायकांना त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ आणि एक संधी मिळते. तर आता चित्राताई आणि तिथून निघून जातात. नंदिनी म्हणते, हो सावकाशदा. तर आता मानिनीताईसुद्धा नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, नंदिनी, अगं खरंच खूप छान झाला कार्यक्रम. त्यानिमित्ताने का होईना, परंतु मला खूप गोष्टी कळल्यात. खरंच नंदिनी, हुशार आहेस तू. त्या राधिकाने मुलगी दत्तक घेतलीये हे तुला आधीच माहीत होतं ना. पण खरंच नंदिनी, छान. तिचे किती छान विचार होते ना. म्हणजे ऐकल्यानंतर कोणाचेही डोळे पाणावतीलच. तिच्या त्या पत्रातून असं वाटत होतं की नंदिनी, अगं तूच बोलतीयस. आता मात्र नंदिनी शांत होते. तर मानिनीताई नंदिनीला म्हणते, एक विचारू का नंदिनी, तू आणि जीवा असाच काही विचार करताय का, मूल दत्तक वगैरे घ्यायचा. तर नंदिनी म्हणते, नाही, म्हणजे असं काही नाही. तर मानिनीताई म्हणतात, म्हणजे विचार आलाय मनात. नंदिनी, अगं तुमच्या लग्नाला फक्त आता 1-1.5 महिना होत आलाय. मला असं वाटतंय तुम्ही खूप मनावर घेतलीये गोष्ट आणि खूप विचार करताय, कारण अजून खूप वेळ आहे. मला माहीत आहे आता काव्याने नंबर लावलाय ना, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की खरंच उशीर झालाय. नंदिनी, अगं जरा थांबा. हे बघ, 4-5 वर्ष झाली आणि तरीसुद्धा तुम्हाला मूल नाही झालं, तर मग विचार करूयात ना आपण दत्तक मुलाचा. पण नंदिनी, आता हा विचार करायची खरंच काही गरज नाही, असं म्हणत मानिनीताई नंदिनीला समजावतात आणि तिथून निघून जातात. आता हे सगळं बोलणं जीवाने ऐकलेलं असतं. जीवा तिथे येतो आणि नंदिनीला विचारतो, लगेच मान्यही केलंस तू दत्तक मूल, का नकोय नंदिनी. नंदिनी काहीच बोलत नाही. तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी, अगं खरंच विचारतोय मी तुला की दत्तक मूल का नकोय. एवढं छान सेशन झालं, या सेशनमधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. बरं नंदिनी, या पलीकडेही तू मला प्रश्न विचारला होतास आणि याही प्रश्नाचं उत्तर मला हेच मिळालं होतं की मूल दत्तक घेणं हा पर्याय. मुळात मूल दत्तक घेणं ही खरंच खूप छान फिलिंग आहे. मग काय झालंय नंदिनी. नंदिनी म्हणते, हो जीवा, मला कळतंय, मला माहीत आहे, परंतु आत्ताच माझं आईंशी बोलणं झालं आणि जीवा, आईंचंही म्हणणं काही चुकीचं नाहीये. हे बघा, आपल्या लग्नाला काही 10-12 वर्ष झाली नाहीयेत, फक्त 1 ते 1.5 महिना झालाय. किंवा असं नाहीये की 10-1 वर्ष आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मूल झालं नाहीये. पण उद्या देव नको करू आणि आपल्याला खरंच मूल नाही झालं, तर मग आपण नक्कीच मूल दत्तक घेण्याचा विचार करू. तर जीवा नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, मग तोपर्यंत आपण काय करायचं सांग ना. म्हणजे आज हा डॉक्टर, उद्या तो डॉक्टर, एवढंच करत बसायचं आहे का.
नंदिनी जीवाला समजावत म्हणते, जीवा, तुम्ही असं काय करताय? मलाही कळतंय, पण जीवा घाई करून नाही चालणार. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करत राहायचे. नक्कीच कधीतरी आपल्याही प्रयत्नांना यश मिळेल. आत्ताच आपण दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं आणि त्याचे रिपोर्ट काय आले ते आपण पाहिलेत आहेत ना. आणि माझंही म्हणणं इतकंच आहे की आपल्याला आता हे कळलंय की ते दरवाजा आपण पुन्हा ठोठवायचं नाहीये. हे बघा जीवा, माझ्या आता गोळ्या चालू आहेत आणि मी उपास तपासही सुरू केले आहेत आणि बाकीच्या काही ट्रीटमेंट आहेत त्याबद्दल मी डॉक्टरांशी चर्चा करणारच आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं हो पण. तर नंदिनी म्हणते, जीवा, आपल्याला बाळ नक्की होईल. तुम्ही नका काळजी करू, नका एवढा विचार करू. सगळं काही ठीक होईल. हे बघा जीवा, आपल्याला घाई करायची नाहीये आणि हारही मानायची नाहीये. त्यामुळे जे काही करायचंय ते अगदी शांत डोक्याने विचार करून. जीवा, तुम्हाला असं का वाटतंय की त्या दोघांना बाळ झालं म्हणजे आपल्याला सुद्धा लगेच व्हायला पाहिजे? जीवा, आपल्याला सुद्धा पुढे जायचं आहे, परंतु त्यांच्या पुढे जायचं नाहीये, कारण ही रेस नाहीये जीवा. कळतंय का तुम्हाला? जीवा आता नंदिनीच्या बोलण्याचा विचार करतो, परंतु त्याचवेळी पार्थचं त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद जीवाला आठवतो. कारण पार्थ म्हणालेला असतो, अरे हत्तीवरून साखर वाटा, कारण माझी बायको आता आई होणार आहे, आम्ही आईबाबा होणार आहोत. आता हे सगळं आठवल्यानंतर जीवा अस्वस्थ होतो. नंदिनी म्हणते, जीवा, काय झालंय? तर जीवा नंदिनीला म्हणतो, तू एक काम कर, या 2 बोटांपैकी एक बोट चॉईस कर. तर आता नंदिनी विचारते, नक्की कशाबद्दल आहे जीवा? जीवा म्हणतो, तू चॉईस तर कर, मी सांगू शकतो, कारण माझ्याकडून तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट आहे. असं म्हणत पार्थ आता काव्याला गिफ्ट देतो. काव्या विचारते, काय हे? तर पार्थ काव्याला म्हणतो, बघा ना तुम्ही. तर त्या बॉक्समध्ये एक पेन असतं की ज्यावर लिहिलेलं असतं फ्युचर IAS काव्या. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, हो, हे गिफ्ट माझ्या बायकोसाठी आहे. आता पार्थने दिलेलं गिफ्ट पाहून काव्या लगेच उठून उभी राहते आणि पार्थला मिठी मारते. काव्या खूप खुश होते आणि काव्याच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून पार्थही खुश होतो. आता काव्या खुश होते आणि पार्थला थँक्यू 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 सो मच असं पुन्हा पुन्हा म्हणू लागते. आता पार्थ काव्याला विचारतो की खरंच आवडलंय का तुम्हाला हे गिफ्ट? तर काव्या म्हणते, हो मग, मला तर हे गिफ्ट सगळ्यात जास्त आवडलं आहे आणि हेच गिफ्ट मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे. असं म्हणत काव्या त्या पेनकडे पाहू लागते. पार्थ म्हणतो, बरं, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणत पार्थ फ्रेश होण्यासाठी निघून जातो. आता इथे काव्या नोट्स काढायला सुरुवात करते, परंतु त्याचवेळी तिला खूप मळमळल्यासारखं वाटत असतं. काव्या म्हणू लागते, देशमुख प्लीज लवकर बाहेर या, मला खूप मळमळतंय, उलटी झाल्यासारखं वाटतंय. पार्थ म्हणतो, आलोच. असं म्हणत पार्थ आता वॉशरूममध्ये असतो. तर त्याचवेळी काव्या पुन्हा एकदा आवाज देत म्हणते, देशमुख. आता काव्याला थोडं बरं वाटत असतं आणि म्हणून काव्या पुन्हा एकदा नोट्स काढायला घेते, परंतु त्या क्षणी काव्याला उलटी होते आणि काव्याने जे नोट्स काढलेले असतात त्यावरच काव्याला उलटी होते आणि ते पाहून काव्या पूर्णपणे बिथरून जाते, कारण काव्याने केलेले कष्ट वाया गेलेले असतात. काव्यात खूप घाबरून जाते आणि अवस्थेत म्हणते, देशमुख लवकर बाहेर या, हे बघा काय झालंय. आता मात्र काव्याला काय करावं काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला म्हणतो, आपण आईबाबा होणार ना? तर नंदिनी हसू लागते आणि म्हणते, जीवा, काय चाललंय हे? जीवा म्हणतो, तुला हसू येतंय? नंदिनी म्हणते, नाही जीवा, असं काही नाहीये. जीवा म्हणतो, मी सिरियसली बोलतोय हे. नंदिनी म्हणते, पण जीवा, तुम्ही कुठकुठली गोष्ट एवढी मनावर का घेताय? तर जीवा म्हणतो, कारण मी माणूस आहे. असं म्हणत जीवा उठून बाजूला जातो. नंदिनी जीवाच्या मागून जाते. तर जीवा म्हणतो, नंदिनी, अगं मी माणूस आहे आणि मी सुद्धा स्वप्न पाहिलं होतं तुझं आणि बाळाचं. मलाही वाटत होतं की आपल्या दोघांचं बाळ माझ्या हातात असावं, त्याला मी खूप खेळवावं, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात. माझ्या हातातलं बाळ आणि माझ्या बाळाचा घरभर हसण्याचा तो आवाज, घरभर बेबी पावडरचा वास असेल असं म्हणत असताना जीवाचे डोळे पाणावलेले असतात. जीवाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. जीवा पुढे म्हणतो की तियावरून आपल्यात रंगणारी ती चर्चा एवढ्यापर्यंतच नाही, तर कठ्ठकचे घुंगरू की क्रिकेटचे मळलेले ते बोट, यापर्यंत आपली लागलेली ती पैज आणि बाळावर केलेली ती कविता, या सगळ्या गोष्टींचा ऑलरेडीच मी पाळणा बांधून बसलोय ग नंदिनी. आशेची धुपटीही अंतरली आहेत, परंतु त्यामध्ये ठेवायला बाळच नाहीये ग माझ्या हातात. आता नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि जीवाला म्हणते, जीवा. तर जीवा म्हणतो, हो, मला माहीत आहे, रडायचं नाहीये, हार मानायची नाहीये किंवा माघारही घ्यायची नाहीये. पण बघ ना, असं म्हणत आता जीवा ती डायरी दाखवतो. त्यामध्ये लिहिलेले ते आपले शब्द नंदिनीला दाखवतो. त्यामध्ये त्याने सतत एकच वाक्य लिहिलेलं असतं की आपण आईबाबा होणार, आणि ते वाक्य तो नंदिनीला दाखवतो. आता जीवा नंदिनीला ते दाखवत म्हणतो, बघ ना, म्हणूनच तर मी गिरवतोय की आम्ही आईबाबा होणार, असं मी प्रत्येक वेळी गिरवण्याचा प्रयत्न करतोय, माझ्या मनावर कोरण्याचा प्रयत्न करतोय. पण सांग नंदिनी, हे खरंच होणार आहे का हे मी जे काही लिहितोय, माझ्या मनावर कोरतोय, ते सत्यात उतरणार आहे का? तर नंदिनी आत्मविश्वासाने जीवाला सांगते, होणार, नक्की होणार, जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार. तर आता जीवा नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, हो, तुला असं वाटतंय की होणार? मग ज्यावेळी गुरुजींना आपण हा प्रश्न विचारला की आपण आईबाबा होणार ना, तर त्यावेळी ते काहीच का बोलले नाहीत?
त्यांच्याजवळ आपल्या प्रश्नाचं उत्तर का नव्हतं? नंदिनी सांग ना. आता नंदिनीला तो क्षण आठवतो. आता नंदिनी जीवाला म्हणते, त्यांच्या उत्तरावर आपल्या संसाराचे उत्तर अवलंबून नाहीये जीवा. जीवा, तुम्हाला का कळत नाहीये? जीवा, आपला आत्मविश्वास आणि आपली जिद्द चिकाटी या गोष्टीनेच तर आपण जिंकू शकतो. आपण जे लिहिलंय, तुम्ही जे लिहिलंय ते नक्की होणार. तुमचं स्वप्न साकार होणार. जीवा, नका काळजी करू. जीवा, फक्त हातपाय मारणं थांबवायचं नाही. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं हातपायच मारतोय ना मी. अगं आत्तापर्यंत हातपायच मारतोय मी. थांबवलंय का मी माझे प्रयत्न? नाही नंदिनी, मी माझे प्रयत्न कधीच कुठेच थांबवलेले नाहीयेत. पण नंदिनी, सगळं करून सुद्धा माझ्या पदरी मात्र निराशाच पडतीये. काहीच पदरी पडत नाहीये माझ्या. आणि म्हणूनच हे सगळं झालं आणि मी दत्तक मूल घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो. हा निर्णय मी मनापासून घेतला. पण नाही ना, त्यातही तुला आणि आईला मूल दत्तक घेणं ही जर घाई वाटत असेल तर? नंदिनी म्हणते, तर काय? तर जीवा नंदिनीला म्हणतो, तर काही नाही, समजावेन मी स्वतःच्या मनाला. समजूत घालेन. माझ्या मनाची हीच समजूत घालेन की प्रत्येक गोष्टीला वेळ असते आणि वेळ आली की ती गोष्ट होते. आणि हीच गोष्ट समजावेन की अपेक्षा ठेवू नकोस. कारण अपेक्षाभंग झाला ना की मग खूप त्रास होतो आणि तो सहन नाही होत. एकाच घरात राहणारे आम्ही 2 भाऊ आणि माझ्या मोठ्या भावाला मूल होत असेल आणि मला जर मूल होत नसेल तर? आता मात्र नंदिनीला हे ऐकून धक्काच बसतो. तर जीवा म्हणतो, मला बाकी काहीच म्हणायचं नाहीये, पण खूप त्रास होतो एवढं मात्र नक्की. प्रचंड त्रास होतो या गोष्टीचा. आणि एक माणूस म्हणून मी ही माझी फिलिंग नाही लपू शकत. आणि स्पेशली तुझ्यासमोर तरी. जीवा आता झोपी जातो. नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवा मात्र समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. जीवाला नंदिनी अवस्थेत थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवा मात्र न थांबता झोपायला निघून जातो. आता नंदिनी खाली पडलेली डायरी हातात घेते आणि त्यावर लिहिलेलं ते जीवाचं वाक्य पुन्हा पुन्हा वाचू लागते की आम्ही आई बाबा होणार. जीवाची ती असणारी अपेक्षा, त्याचं असणारं ते आशेचं किरण, कुठेतरी आपण जबाबदार आहोत याची जाणीव नंदिनीलाही होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, थाव्या फ्रेश व्हायला जाते. तर इथे पार्थ पेपरवरचं असणारे सगळे डाग पुसून टाकत असतो. तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते आणि पार्थला म्हणते, देशमुख, मी सांगितलं ना की माझ्यासाठी बाथरूम रिकामी ठेवत जा. पार्थ म्हणतो, सॉरी, मला काय माहीत होतं की एवढं डेंजर प्रकरण असणार. मी सुद्धा गाडीतून बराच वेळ प्रवास केला होतो. काव्या म्हणते, पण देशमुख, बघा ना त्याचे काय परिणाम झालेत. आता माझे सगळे नोट्स खराब झालेत. पार्थ म्हणतो, काळजी नका करू, मी पुसून देईन ना. असं म्हणत पार्थ आता ते सर्व नोट्स पुसत असतो, परंतु त्यावेळी ते फाटले जातात. तर काव्या म्हणते, देशमुख, तुम्ही हे काय करताय? पार्थ म्हणतो, काही नाही, मी नोट्स पुसून देतोय ना तुम्हाला, नका काळजी करू. काव्या म्हणते, देशमुख, अहो ते फाटलेत, आता मी काय करू? असं म्हणत काव्या रडू लागते. पार्थ काव्याला सावरतो आणि म्हणू लागतो, काव्या, तुम्ही शांत व्हा. काव्या म्हणते, कशी शांत होऊ? सकाळपासून एका जागेवर बसून त्रास होत असताना सुद्धा मी ते नोट्स काढले होते. का तर पुढचे काही महिने मी त्या नोट्सवरच अभ्यास करणार होते. मी एवढे छान अक्षरात नोट्स काढले होते, परंतु सगळेच फुकट गेले. एक काम करते, मी फेकून देते. पार्थ म्हणतो, नाही, तसं नका करू, आपण काहीतरी करू ना. तर काव्या म्हणते, काय करणार आहोत सांगा बघू. आता ते पूर्ण खराब झालेत आणि आता आपण काही असते. ते प्रार्थना म्हणते, देशमुख, बघा ना, मी काय प्रयत्न करते आणि काय होतंय. अहो, सकाळपासून मला एवढा त्रास होत असताना सुद्धा मी इतकं सगळं केलं, परंतु आता माझे कष्ट वाया गेलेत, असे म्हणत तिची चिडचिड होत असते. पार्थ तिला शांत करत म्हणतो, काव्या, तुम्ही शांत व्हा. अहो, तुम्ही जर अशी चिडचिड केली तर आपलं होणारं बाळसुद्धा तसंच चिडचिड होणार आहे ना. तर आता काव्या पार्थकडे पाहताच पार्थ मात्र हाताची घडी तोंडावर बोट घेऊन शांत बसतो. आता काव्याचे हेही डोळे पाणवलेले असतात. तर आता काव्या पार्था म्हणते, हेच बाळ होणं हे खरंच खूप सुंदर गोष्ट आहे हो. एक अद्भुत आणि एक अविस्मरणीय तो क्षण असतो, जो क्षण आयुष्यभरासाठी आपल्यासाठी अनमोल ठरत असतो. परंतु देशमुख, आपल्या बाबतीत मात्र वेळ चुकली आहे हो. असं म्हणत काव्या खूप रडू लागते. पार्थ काव्याला जवळ घेतो, तिची समजूत घालतो आणि तिला सावरतो. बघितलंत ना देशमुख, काय होऊन बसलंय. असं म्हणत आता काव्या खूप रडत असते. पार्थ तिला म्हणतो, काव्या, शांत व्हा, मी आहे तुमच्यासोबत. आता काव्याला पुन्हा एकदा उलटी झाल्यासारखं वाटतं. काव्या धावतच निघून जाते. पार्थही तिच्या मागून जातो. हे मात्र सगळं दृश्य रम्या पाहत असते. त्यांचं बोलणं रम्या ऐकत असते आणि रम्या खुश होते. रम्या मरशीच म्हणते, बाळ आईवडिलांना जवळ आणतं असं म्हटलं जातं, परंतु यांचं बाळ मात्र आईवडिलांना दूर करूनच राहणार आता. आता इथे किचनमध्ये नंदिनी वावरत असते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी पार्थ येतो. तर नंदिनी म्हणते, पार्थ, अहो तुम्ही एवढा वेळ जागे कसे काय? आतापासून सवय करताय का जागरणाची? तर पार्थ म्हणतो, नाही, तसं काही नाहीये. मगाशी मी जेवलो नव्हतो, परंतु आत्ता मला भूक लागलीये. नंदिनी म्हणते, बरं तुम्ही जेवून घ्या. पार्थ म्हणतो, नाही, नको, मला काहीतरी हेल्दी खायचंय.
तर त्याचवेळी नंदिनी फ्रूट्सचा बाऊल दाखवत म्हणते, फ्रूट्स बाऊल हवंय का? तर पार्थ म्हणतो, नाही नको. तुम्हाला काय बंदुकीच्या धाडधाड गोळ्या झाडालाच बसवलंय का इथे? तर नंदिनी म्हणते, सॉरी, परंतु कालचं प्रकरण मला कळालं आहे. पण पार्थ, मला तर कमालच वाटते. म्हणजे तुम्ही स्वभावाने एवढे शांत आहात, मग एवढं कमालीचं टोक कसं काय घातलं तुम्ही? तर पार्थ म्हणतो, काय करणार? माझ्या शांतपणाला कोणी बावळटपणा किंवा दुबळेपणा समजलं ना, तर मग मात्र याच पार्थ देशमुखचा एक वेगळा रंग दिसतो. नंदिनी, काव्या माझ्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणतात ना, राजाचा जीव पोपटात असतो, तसाच माझा जीव काव्यात आहे. त्यांच्याकडे जर कोणी वाईट नजरेने बघितलं ना, तर अक्षरशः मी त्या माणसाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. तर नंदिनी म्हणते, पण ती रम्या तर म्हणत होती. तर आता पार्थ म्हणतो, ती रम्या काही म्हणू देत नंदिनी, परंतु ती रम्या कशी आहे हे मला आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ती काव्यासोबत माइंड गेम खेळतीये. काहीही करून तिला काव्याला ती पपई खाऊ घालायचीच होती. पण माहीत नाही तिचा प्लॅन काय होता. परंतु तिचा जो काही प्लॅन होता ना, तो साधा सरळ नव्हता. मला एवढंच माहीत आहे की तिच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालू आहेत. आता पार्थ पुन्हा एकदा खूप चिडलेला असतो. नंदिनी त्याला शांत करते आणि म्हणू लागते, पार्थ शांत व्हा. तर आता नंदिनी पार्थला जेवण वाढत असते. त्यावेळी नंदिनी पार्थला म्हणते, विजय. तर जीव पार्थ नंदिनीला म्हणतो, विजय त्याचं काय? तर नंदिनी म्हणते, नाही, म्हणजे त्याचं म्हणजे तिथे असं अचानक येणं मला काहीतरी ऑड वाटतंय. म्हणजे आता मला सगळ्याच गोष्टी खटकायला लागल्यात. म्हणजे सुरुवातीला असं काही वाटत नव्हतं, परंतु आता सगळंच वागणं वेगळं वाटतंय. तर पार्थ म्हणतो, मलाही तोच संशय आहे. मला सुद्धा असंच वाटतंय की रम्याला तो विजय सामील आहे. आणि तसं जर काही असेल ना, तर मी त्या दोघांनाही सोडणार नाही. तर पार्थ खूप चिडलेला असतो आणि म्हणूनच नंदिनी पार्थला म्हणते, पार्थ, तुम्ही अगोदर शांत व्हा. बरं हे बघा, तुम्ही जर असे अचानक चिडलात किंवा आरोप केलात, तर मग सर्वजण तुमच्याकडे पुरावा मागतील. आपल्या हातात जर काही पुरावा नसेल, तर आपण काहीच बोलू शकत नाही. आपल्याला जे काही करायचंय ना, ते शांत प्लॅन करूनच करावं लागेल. परंतु सध्या तुम्ही एकच गोष्ट करा, रम्याच्या कोणत्याही बोलण्यावर रिॲक्ट होऊ नका. रम्या जर काही बोलली तर त्यावर चिडूही नका. आता नंदिनीचं बोलणं पार्थला पटतं. त्यावेळी पार्थ नंदिनीला म्हणतो, तुम्ही ना पक्क्या माझ्या 3M फ्रेंड्स आहात. तर नंदिनी म्हणते, हो, आणि कायम राहीन. बरं मी येते, तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या. बाकी सगळे मी नंतर आवरेन, कारण आमच्या यांना जरा मनवायचंय, ते रुसले आहेत. पार्थ म्हणतो, हो का? पण तुमच्या यांना नक्की कसला राग आलाय? नंदिनी म्हणते, काही नाही, तो जरा मूल दत्तक घेण्यावरचा विषय. म्हणजे आईंचंही म्हणणं काही चुकीचं नाहीये. आईसुद्धा अगदी बरोबरच बोलतायत, कारण आमच्या लग्नाला काही अजून 10-12 वर्ष झाली नाहीयेत. त्यामुळे थोडी वर्ष जाऊ देत आणि वाटलंच तर मूल दत्तक घेऊ ना. आणि माझाही तोच विचार आहे. परंतु आईंच्या बोलण्यानंतर मला असं वाटलं की हो, थोडं थांबायला हवं. परंतु आमच्या यांना ते काही पटत नाहीये. थोडेसे रुसले आहेत. मग त्यांचा राग तर घालवावाच लागेल ना. तर पार्थ म्हणतो, हो, खरं सांगू का नंदिनी, काही झाडंही लवकर रुसतात तर काही झाडंही उशिरा बहरतात. पण आपण मात्र होप सोडायचे नसतात. आणि म्हणूनच तुम्ही दोघांनीही होप सोडू नका. काय आहे ना नंदिनी, एकाच घरात राहणारे आम्ही 2 भाऊ, आणि एकाला मूल होत असेल आणि एकाला होत नसेल, तर त्याला वाईट वाटणं हे स्वाभाविकच आहे ना. नंदिनी म्हणते, अरे सॉरी हां, पण खरं सांगू का, तुम्ही दोघेही भाऊ ना अगदी सेम विचार करता. पार्थ नंदिनीला